श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, मी विशाखा तुमचं स्वामिनी चॅनलवर मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहात की डाळ खिचडी कशी करायची आणि त्यानंतर मी एका बुकचा रिव्ह्यू देणार आहे, म्हणजे त्यातल्या मला आवडलेल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर व्हिडिओची सुरुवात ही बच्चे कंपनी पासून सुरू करते। इथे दुपारच्या जेवणाची मी सुरुवात करते। सर्वजण घरामध्ये आजारी आहेत, तर आज साधं सात्विक जेवण म्हणजे दाल खिचडी करते। तर दाल खिचडीसाठी 1 वाटी बासमती तांदूळ आणि 1 वाटी तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करून घेतली आहे। स्वच्छ धुवून जरा वेळ बाजूला ठेवूया। एकीकडे 1 कांदा चिरून घेतीये, लसूण टेसून घेतले। गॅस ऑन करून त्याच्यावर कुकर ठेवतीये। इथे 2 पळी तेल आणि 1 चमचा साजूक तूप घेतीये। तेल गरम झालं की जिरं, मोहरी, लसूण आणि कढीपत्ता घालून फोडणी देतीये। तुम्हाला जसं तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही मिरची घेऊ शकता। मी इथे फक्त एकच मिरची घेतलेली आहे। चिरलेला कांदा त्यामध्ये ऍड करतेय। कांदा लाल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। कांदा लाल झाले की आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो पूर्ण शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो शिजलं की आपल्याला यात अर्धा चमचा हळद घालायची आहे। यानंतर आपल्याला तांदूळ आणि डाळ यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे। दाल खिचडीला जेवढं आपण पाणी घालू तेवढी ती खिचडी खूप छान लागते। मी इथे 2 ग्लास पाणी यूज करते। त्यानंतर कुकर बंद करून आपल्याला 3 ते 4 शिटी काढायची आहे। मी आज सर्व कामांची खूप घाई करतेय, कारण आता विराटला भरून त्याला थोडा वेळ झोपवणार आहे आणि त्यानंतर मला रिलॅक्स टाइम मिळणार आहे, स्वतःचा असा वेळ। त्या वेळेत मला पुस्तकं वाचायला फार आवडतात। जेवढा वेळ मिळतो तो मी त्या पुस्तकांमध्ये वेळ घालवत असते। तर इथे कुकरची शिट्टी झालेली आहे। आता कुकर थंड झालं की खिचडीमध्ये आपल्याला कोथिंबीर ऍड करायची आहे। सो दाल खिचडी आपली रेडी आहे। आज विराटसाठी पापलेट घेतले होते, ते रेग्युलर मसाल्यामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत। आता त्याला मी पटकन जेवण भरून घेते। तर आतापर्यंत मी वाचलेल्या पुस्तकांमध्ये मला सर्वात आवडलेलं पुस्तक म्हणजे जीवन समजून घेताना। हे पुस्तक गौर गोपाल दास, जे मोटिवेशनल स्पीकर आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे। तर या पुस्तकामध्ये गौर गोपाल दास आणि त्यांचा तरुण श्रीमंत मित्र हे मुंबईच्या ट्रॅफिक मधून जात असताना त्यांच्या गप्पा सुरू असतात। माणसांची आजची अवस्था या विषयावर बोलता बोलता आयुष्य आणि त्यामागचा अर्थ आणि शाश्वत आनंद यावर असे अनेक विषय त्यांच्या बोलण्यात येतात। या पुस्तकातून गौर गोपाल दास यांनी बऱ्याच गोष्टी आयुष्यातील सांगितल्या आहेत, त्यापैकी मी तुमच्यासोबत काही शेअर करते। पहिलं म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा आपण पाहत नाही,
आपण जसे आहोत तशा आपण त्या पाहत नाही. जसे की आपण वापरत असलेले गॉगल जेव्हा डोळ्यावर चढवतो तेव्हा आपण पाहत असलेलं जग बदलतं. आत्तापर्यंत प्रखर वाटणाऱ्या गोष्टी निस्तेज दिसू लागतात. इथे वस्तूमध्ये बदल होत नाही, तर बदल होतो तो दृष्टिकोनामध्ये. कोणत्याही गोष्टीत आपण पॉझिटिव्ह पाहतो की निगेटिव्ह हे महत्त्वाचं. त्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे अत्यंत महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. ज्या क्षणी आपल्या मनात एखाद्याबद्दल नकारात्मक विचार येतो त्या क्षणी ताबडतोब त्या व्यक्तीच्या सकारात्मक 3 गुणांवर लक्ष देऊन आपण त्या निगेटिव्हिटीला थांबवलं पाहिजे. आणि तिसरा पॉइंट म्हणजे एखाद्या परिस्थितीमध्ये किंवा विचारांमध्ये आपण अडकलो असू तर एकच विचार करा, तो म्हणजे हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? जर उत्तर हो असेल तर तुम्ही त्या संदर्भात नक्की काहीतरी करू शकाल, आणि जर उत्तर नाही असेल तर तुम्ही त्या संदर्भात काहीच करू शकणार नाही. तर मग दोन्ही परिस्थितीमध्ये काळजी तरी का करावी? तर असे बरेच पॉइंट आहेत जे वाचताना मनाला पटतात. खरंच जीवनाविषयी आपण वेगळा विचार करायला सुरुवात करतो. तर जमलं तर हे पुस्तक नक्की वाचून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.